नमस्कार. आज आपण एका अशा ठिकाणाचा शोध घेणार आहोत जिथे कला, इतिहास आणि धर्म यांचं काय म्हणतात त्याला, एक विलक्षण संगम पाहायला मिळतो. विचार करा, एक जैन मंदिर, पण बाहेरून पाहिलं तर एखाद्या जुन्या दख्खनी दर्ग्यासारखं दिसणारं. हे आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जामोद गावात. हो, जामोद. आपल्याकडे यासाठी महाराष्ट्र वाडा इतिहास परिषद औरंगाबाद यांच्या इतिहास संशोधन पत्रिका आहे, डिसेंबर 22चा अंक. आणि यात डॉक्टर श्यामप्रकाश देवकर यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपल्याला जामोदच्या केसरीनाथ दिगंबर जैन मंदिरातली जी भित्तिचित्र आहेत त्यांचं महत्त्व समजून घ्यायचंय. बरोबर. म्हणजे ही चित्र इतकी खास का आहेत आणि यातून आपल्याला बेरार म्हणजे आत्ताच्या विदर्भाच्या इतिहासाबद्दल काय नवीन कळतं. अगदी. आणि ही जागा खरंच खूप खास आहे. या चित्रांबद्दल बोलण्याआधी म्हणजे दोन गोष्टी पटकन सांगतो. हो. एक म्हणजे जैन धर्म. हा भारतातला एक अत्यंत प्राचीन धर्म आहे. काही जण तर म्हणतात वैदिक काळाच्याही आधीचा. इतका जुना? हो. ऋग्वेद पुराणांमध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत. ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भित्तिचित्र. हो, भित्तिचित्र. आपण अजिंठ्याबद्दल खूप ऐकतो, पण हा शब्द नेमकं काय सांगतो अनेकांना माहीत नसेल. अगदी सोप्पं आहे. भित्ती म्हणजे भिंत. तर भिंतीवर किंवा छतावर रंगवलेलं मोठं चित्र जे त्या वास्तूचाच एक भाग असतो. अच्छा. ते झालं भित्तिचित्र. अजिंठा तर आहे जगप्रसिद्ध, पण बाग, बदामी, सित्तन वासल अशा अनेक ठिकाणी भारतात ही परंपरा दिसली आहे. मुख्यत्वे धार्मिक कथा वगैरे सांगतात यातून. म्हणजे भिंतीत जणू कॅनव्हास बनतात. ओके, आता जामोदकडे येऊया. हे गाव बेरारमध्ये आहे, पूर्वीचं वऱ्हाड. हो. हा प्रदेश म्हणजे नेमका कोणता आणि जामोद कुठे आहे नक्की? बेरार म्हणजे आजचा विदर्भ, विशेषतः अमरावती विभागाचा भाग येतो यात. आणि जामोद हे गाव बुलढाणा जिल्ह्यात आहे. जळगाव जामोद नावाचा तालुका आहे तिथे. आणि याचं स्थान महत्वाचं आहे म्हणालात. हो, खूप महत्वाचं. डॉक्टर देवकरांच्या लेखानुसार हे एका प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेलं शहर होतं. व्यापारी मार्ग? म्हणजे मग इथली संस्कृती आणि कला फक्त स्थानिक नव्हती तर? नक्कीच. बाहेरून बरेच प्रवाह इथे येत असणार. आणि बेरारमध्ये जैन धर्माचा इतिहासही खूप जुना आहे. अच्छा. अगदी पहिल्या शतकातले आचार्य विमलसुरी होऊन गेले. त्यांचा पौंचर्यू नावाचा प्राकृत ग्रंथ आहे. त्यात रामगिरीचा म्हणजे आजच्या रामटेकचा उल्लेख येतो. पहिल्या शतकातला उल्लेख? हो. तसंच आपल्याला माहीत आहे की चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्म स्वीकारला होता. दक्षिणेत श्रवणबेळगोळ हे जैन धर्माचं मोठं केंद्र बनलं. हो, कर्नाटकातलं. बरोबर. तर त्या श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वर मूर्तीच्या खाली चक्क मराठीत कोरलेला एक लेख सापडतो. यावरून या भागात जैन धर्माचा प्रभाव किती जुना आहे हे लक्षात येतं. म्हणजे जैन धर्म इथे फक्त आला नाही तर चांगलाच रुजला होता म्हणायचं. हो. आणि तो पसरण्याचं एक मुख्य कारण म्हणजे व्यापारी समुदाय आणि त्यांचे मार्ग. शिरपूर आहे, एलिचपूर, पवनार, सातगाव भुसारी, अंजणगाव, वाशिम अशा अनेक ठिकाणी जैन अवशेष, जुन्या मूर्ती, तीर्थक्षेत्र सापडली आहेत. म्हणजे स्पष्ट दिसतं की या व्यापारी मार्गांमुळे जैन धर्म आणि संस्कृती बेरारमध्ये चांगलीच फोफावली होती. आणि जामोदचं महत्त्व आणखी वाढतं कारण मोघल काळात ते कापड व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र होतं असं लेखात म्हटलंय. बरोबर. हा मार्ग माळवा, बऱ्हाणपूर, औरंगाबाद आणि बेरारला जोडणारा होता. हा तर खूपच महत्त्वाचा मार्ग असणार. हो, अगदी मोक्याचं ठिकाण. आणि याच ठिकाणी आपल्याला मिळतं हे केसरीनाथ दिगंबर जैन मंदिर. मंदिरात आदिनाथ तीर्थंकराची मूर्ती आहे. तिच्यावर एक शिलालेख आहे. त्यावरून अंदाज येतो की हे मंदिर साधारणपणे इसवी सन 1756च्या आसपास बांधलं गेलं असावं. म्हणजे आपण ज्या भित्तिचित्रांबद्दल बोलणार आहोत ती साधारणपणे 18व्या शतकाच्या मध्यावरची आहेत. बरोबर? अगदी बरोबर. साधारण 250-270 वर्षांपूर्वीची. आणि याच मंदिराच्या स्थापत्य शैलीबद्दल तुम्ही सुरुवातीला काहीतरी म्हणालात की ते दर्ग्यासारखं दिसतं. हे जरा विचित्र नाही का वाटत एका जैन मंदिरासाठी? विचित्र आहे आणि म्हणूनच ते खास आहे. डॉक्टर देवकर यांचं निरीक्षण अगदी अचूक आहे. हे मंदिर 2 मजली आहे, पण त्याला शिखर नाही. अच्छा. गर्भगृह आणि मंडप अशी जी आपली मंदिरांची ठराविक रचना असते तशी ही नाहीये. बाहेरून पाहिलं तर खांब बसलेला मोठा सभामंडप आहे, कमानी असलेल्या खिडक्या आहेत, कोनाडे आहेत. हे सगळं बघून एखाद्या दख्खणी म्हणजे दक्षिणी इस्लामिक वास्तुकलेची आठवण येते. एखाद्या जुन्या दर्ग्यासारखं वाटू शकतं.
खरंच की काय? हो, ही खरं तर राजस्थानी आणि मुघल शैलींची भेसळ आहे, जी जैन किंवा हिंदू मंदिरात सहसा दिसत नाही. म्हणजे केवळ चित्रांमध्येच नाही तर वास्तुरचनेतच एक मिक्सिंग आहे. आता त्या चित्रांकडे वळूया. लेखात म्हटलंय की 2 प्रकारची चित्र आहेत तिथे. हो. पहिला प्रकार तसा सरळ आहे, सजावटीसाठी काढलेली, म्हणजे फुलं, वेली, नक्षीकाम वगैरे. ओके. पण दुसरा प्रकार जास्त महत्वाचा आहे. ती आहेत कथनात्मक चित्र, म्हणजे गोष्ट सांगणारे. यात जैन तीर्थंकर आहेत, देवदेवता आहेत, साधू आहेत आणि तीर्थंकरांच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण चितारलेले आहेत. कोणते क्षण? उदाहरणार्थ काय काय दाखवलंय? जसं की तीर्थंकराच्या आईला जी 14 शुभ स्वप्न पडतात ती, तीर्थंकराचा जन्मसोहळा, त्यांनी केलेला गृहत्याग, त्यांना मिळालेलं केवळ ज्ञान म्हणजे परमज्ञान, त्यांचं समवसरण. एक मिनिट, समवसरण म्हणजे काय? हा शब्द नवीन आहे. समवसरण म्हणजे तीर्थंकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांची एक दिव्य सभा भरते. असं मानलं जातं की या सभेत देव, मानव, अगदी प्राणीसुद्धा एकत्र येऊन त्यांचा उपदेश ऐकतात. ती सभा म्हणजे समवसरण. अच्छा, खूपच रोचक संकल्पना आहे ही. हो, याशिवाय तीर्थंकरांचं निर्वाण किंवा मोक्षप्राप्ती असे प्रसंगही चितारलेले आहेत. खरं तर डॉक्टर देवकर नमूद करतात की बहुतेक चित्र तीर्थंकरांच्या निर्वाणाशी संबंधित असावीत. लेखात काही विशिष्ट चित्रांची नावं दिली आहेत जी जास्त लक्षवेधी आहेत असं म्हटलंय. कोणती आहेत ती? हो, काही खास चित्र आहेत खरंच. जसं की मुनी सुव्रतनाथ नावाचे तीर्थंकर होऊन गेले, त्यांचं समवसरण दाखवलंय. पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर, त्यांच्या आयुष्यातलं राजवाड्यातलं एक दृश्य आहे. पद्मासनात बसलेले तीर्थंकर आहेत आणि देव त्यांच्यावर स्वर्गातून फुलं उधळतायत असे एक सुंदर चित्र आहे. छानच. इंद्राने तीर्थंकरांची पूजा केल्याचंही चित्रण आहे. इंद्र? पण इंद्र तर वैदिक देवता आहे ना? जैनांमध्ये इंद्राचं काय महत्व आहे? आणि लेखात जामोदमध्ये इंद्राचं वेगळं मंदिर असल्याचाही उल्लेख आहे. बरोबर प्रश्न आहे. इंद्र मूळचा वैदिक देव असला तरी जैन परंपरेतही इंद्राला महत्वाचं स्थान आहे. तीर्थंकरांच्या आयुष्यातले जे 5 महत्वाचे कल्याणक मानले जातात, गर्भ, जन्म, तप, ज्ञान आणि निर्वाण, हे सोहळे साजरे करण्यात इंद्राची प्रमुख भूमिका असते असं मानलं जातं. अच्छा, असं आहे होय. त्यामुळे जैन मंदिरांमध्ये किंवा कथांमध्ये इंद्राचं चित्रण आढळणं हे स्वाभाविक आहे. आणि हो, जामोदमध्ये जैनांचे हे मुख्य मंदिर आहे आणि जवळच इंद्राचंही एक स्वतंत्र मंदिर आहे जे तसं दुर्मिळ मानलं जातं. हे त्या भागातल्या धार्मिक समजुतींचं एक वैशिष्ट्य असू शकतं. कळलं आता. म्हणजे हा संबंध आहे. तर आणखी कोणती महत्वाची चित्र आहेत तिथे? एका तीर्थंकराभोवती उरलेले 23 तीर्थंकर दाखवले आहेत असं एक चित्र आहे. फुलांचे गुच्छ म्हणजे गुलदस्ते आहेत. तटबंदी असलेलं शहर किंवा किल्ला दाखवला आहे. आणि 2 चित्र तर खूपच अनपेक्षित आहेत. कोणती? उत्सुकता वाढली आता. एक आहे समुद्रातून प्रवास करणाऱ्या दुमजली जहाजांचं चित्र. काय सांगताय? 18व्या शतकात विदर्भातल्या एका गावातल्या जैन मंदिरात जहाजांचं चित्र? हो, आश्चर्यकारक आहे की नाही? हे त्या काळातील व्यापाराचं आणि दूरवरच्या संपर्काचं प्रतीक असू शकतं. कदाचित समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापाराशी संबंधित काहीतरी असेल. दुमजली जहाज खरंच अनपेक्षित आहे. आणि दुसरं चित्र कोणतं म्हणालात? ते तर त्याहूनही महत्वाचं आणि दुर्मिळ आहे असं मला वाटतं. ते आहे हिंदू देवता विष्णूचं चित्र. अहो, जैन मंदिरात विष्णूचं चित्र, हे कसं काय शक्य आहे? हेच तर या चित्रांचं आणि या जागेचं वेगळेपण आहे. जैन चित्र परंपरेत हिंदू देवतांचं चित्रण, विशेषतः विष्णूचं, हे सहसा आढळत नाही. मग हे इथे का आलं असेल? काय वाटतं? नक्की सांगणं कठीण आहे. यावर अभ्यासकांना नक्कीच विचार करावा लागेल. कदाचित हे त्या काळातल्या धार्मिक सहिष्णुतेचं प्रतीक असेल. असू शकतं. किंवा असंही असू शकतं की जैन आणि वैष्णव समुदायांमध्ये काही सांस्कृतिक देवाणघेवाण होत असेल त्या काळात. किंवा कदाचित जो चित्रकार होता त्याच्यावर वैष्णव परंपरेचा प्रभाव असेल. कारण काही असो, हे चित्र या जागेचं महत्त्व खूप वाढवतं. म्हणजे ही चित्र केवळ कला म्हणून सुंदर नाहीत, तर त्या काळाच्या समाजाबद्दल, संस्कृतीबद्दलही खूप काही सांगून जातात. एकंदरीत या चित्रांची शैली कशी आहे, रंग वगैरे कसे वापरलेत? शैलीबद्दल डॉक्टर देवकर सांगतायत की ती मिश्र आहे. म्हणजे राजस्थानी आणि मुघल शैलींचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो, पण त्यात एक स्थानिक, बेरार किंवा दख्खनी टचे आहे जो वेगळा जाणवतो. अच्छा. रंगांचा वापर मर्यादित आहे पण प्रभावी आहे. नैसर्गिक रंग वापरले असावेत असं वाटतं आणि तपशील रेखाटनावर जास्त भर दिसतो. अशी विशिष्ट शैली इतरत्र जैन भित्तिचित्रांमध्ये किंवा त्या काळातल्या दख्खनी चित्रांमध्येही सहसा दिसत नाही. हे यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे.
तर मग या सगळ्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? काय सांगता येईल जामोद आणि तिथल्या चित्रांच्या महत्वाविषयी? निष्कर्ष तसे स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे 18व्या शतकात जामोद हे एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं आणि इथे दिगंबर जैन समाज चांगला संपन्न अवस्थेत होता. त्यांनी हे सुंदर मंदिर आणि ही चित्र निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन आणि पैसा पुरवला असणार. दुसरं म्हणजे जामोद हे बऱ्हाणपूर, सुनगाव, सोनाळा, जैनपूर, अंजनगाव, सुरजी अशा इतर जैन केंद्रांशी जोडलेलं होतं. ही सगळी ठिकाणं सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या व्यापारी मार्गावर आहेत. म्हणजे एक नेटवर्क होतं तिथं. अगदी. यावरून दिसतं की जैन धर्म आणि संस्कृती या संपूर्ण व्यापारी मार्गावर कशी पसरलेली होती. तिसरं, इथली वास्तुकला आणि चित्रशैली ही पूर्णपणे भेसळयुक्त आहे, मिक्स आहे, जी त्या काळातल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचं प्रतीक आहे. राजस्थानी, मुघल आणि स्थानिक दख्खनी घटकांचं मिश्रण तिला खरंच अद्वितीय बनवतं. आणि ते विष्णूचं चित्र आणि जहाजांचं चित्र, हो, ते तर या ठिकाणच्या बहुसांस्कृतिक वातावरणावर आणि त्याचं जगाशी असलेल्या व्यापक संबंधांवर प्रकाश टाकतात. या चित्रांमुळे जामोद हे केवळ बेरारमधलंच नव्हे तर एकूणच भारतीय जैन चित्रकला आणि मध्ययुगीन दख्खनी कलेच्या अभ्यासात एक महत्वाचं स्थळ ठरतं. तर आजच्या या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? मला वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे जामोद येथील जैन भित्तिचित्र ही केवळ एक धार्मिक कला नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ती इतिहास, व्यापार आणि संस्कृतीच्या संगमाचं प्रतिबिंब आहेत. त्यांची ती मिश्र शैली, मंदिराची अनपेक्षित वास्तुरचना आणि विष्णू व जहाजांसारखी दुर्मिळ चित्र हे सगळं त्यांना खूप खास बनवतं. आणि हे सगळं आपल्याला आठवण करून देतं की इतिहास फक्त मोठ्या शहरांमध्ये किंवा प्रसिद्ध स्थळांवरच घडत नाही. जामोदसारख्या तुलनेने लहान, आज कदाचित थोड्या विस्मृतीत गेलेल्या ठिकाणी सुद्धा इतिहासाचे आणि संस्कृतीचे किती महत्वाचे धागे दडलेले असू शकतात. बरोबर. या चित्रांमधून आपल्याला 18व्या शतकातल्या बेरार प्रांतातील जैन समाजाचं जीवन, त्यांची श्रद्धा, त्यांची कला आणि त्यांचं जगाशी असलेलं नातं याची एक झलक मिळते. यांचं जतन होणं आणि त्यावर अजून अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. खरं. आणि हे सगळं ऐकल्यावर ना एक विचार मनात येतोय. कोणता? जामोद हे एका अत्यंत महत्वाच्या क्रॉसरोडवर होतं. म्हणजे माळवा, खानदेश, बऱ्हाणपूर, मराठवाडा, औरंगाबाद आणि वऱ्हाड, बेरार या सगळ्यांना जोडणारं. आपण पाहिलं की जैन आणि हिंदू त्या विष्णू चित्रातून परंपरांचा संगम इथे दिसतोय. वास्तुकलेत इस्लामिक प्रभाव दिसतोय. बरोबर. तर मग विचार असा येतो की या इतक्या मोक्याच्या ठिकाणी जिथे इतके वेगवेगळे प्रवाह एकत्र येत होते, तिथे आणखी कोणकोणत्या संस्कृतींची, कल्पनांची किंवा कलाशैलींची देवाणघेवाण झाली असेल? अगदी बरोबर विचार आहे. असे कितीतरी पैलू असतील जे अजून समोर यायचे असतील किंवा ज्यांचा अर्थ लावणं अजून बाकी असेल. नक्कीच. जामोद कदाचित अजूनही अनेक रहस्य उलगडण्याची वाट पाहत असेल. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.